देवपूजेनंतर नामस्मरण का व कसे करावे? तर पहिली गोष्ट म्हणजे नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकटतो. हीच दिवाळी होय. नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते. ती वेळ सहसा टाळू नये, म्हणजे हळूहळू ती भूक जीवनाला व्यापून राहते. अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवलेले आहे. नामस्मरण चालू झाले की भगवंताचे किंवा सद्गुरूंचे सानिध्य भासले पाहिजे. ते लाभले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे. नामस्मरण करता करता इंद्रियांची धडपड व धाव नकळत क्षीण होते, पण नामाची धारा चालते, हीच गुरुकृपेची प्रचिती होय. सद्गुरूंकडून आलेले नाम भगवंतांकडून आलेले असते. त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते. देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो. नामस्मरणाने नकळत भगवंताचे एक रूप मनात तयार होते. पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते. नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो. नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का? मग रोज रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे. देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवावा. तेथे तल्लीनता आली की भगवंताचा प्रकाश झळकतो. नामस्मरण करणाऱ्याने एक नियम पाळावा, तो हा की नाम घेण्याची उर्मी आली म्हणजे सारी कामे बाजूला सारावी आणि आसनस्थ होऊन नामस्मरण करावे. अशा उर्मीच्या पालनातूनच नामाची उर्मी हा स्वभाव बनतो. 1 वर्ष मौन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन वाचनसिद्धी प्राप्त होते. ईश्वरातून ओंकाररूपी नामगंगा सूक्ष्मपणे प्रकटली. पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन विलसू लागली. तसेच सद्गुरूंनी दिलेले नाम प्रथम एकेकपणे घ्यावे लागते. पुढे त्या नामांची माला बनते. नंतर त्यांची धारा होते. त्या नामधारेमध्ये डुबणे म्हणजे मोठा अनुभव असतो. त्या अनुभवात जो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लाभते.